महाराष्ट्र यासाठी मोठा आहे की या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे। आणि जे महाराष्ट्रावर आज चाल करून येत आहेत ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शहा असतील। महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला। गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये। मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाकू। तर अशा मी हा इतिहास सांगण्याचं कारण आहे की या राज्यात शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यामध्ये औरंगजेब जन्माला आला। पण जे जे या महाराष्ट्रावर चाल करून आले, ज्याने ज्याने या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, या राज्यातल्या हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, ते औरंगजेब असेल, शाहिस्ते खान असेल, अफजल खान असेल, त्या सगळ्यांना याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडण्याचं काम इतिहासात झालेलं आहे। त्याच्यामुळे आता सुद्धा जर कोणी त्या विचाराने या महाराष्ट्रावर हल्ले करणार असतील तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं स्थापन झालेली शिवसेना, त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ती शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण पुढे घेऊन चाललेलो आहोत। त्याच्यामुळे याद राखा, महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका। हा महाराष्ट्र संपवला, महाराष्ट्र संपवण्याचं कारस्थान सुरू आहे। शिवसेनेवर हल्ला केला, शिवसेनेचे 2 तुकडे केले, ते यासाठी केले कारण त्यांना या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी मराठी माणसाला संपवायचं आहे। हा महाराष्ट्र विकायचा आहे, मुंबई विकायची आहे, उद्योगपतींच्या घशात घालायची आहे, हे आपल्याला होऊ द्यायचं नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।